पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधील जेऊर येथून सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। काल रविवारी जेजूर येथून सोहळ्याचे प्रस्थान झाले असून आज दुपारी नीरा येथे शंकर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमधील दत्त घाटावरती स्नान घालण्यात आलंय। तर दुपारी 4 वाजता हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामधील लोणंद येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला। या पालखी सोहळ्याबाबत तुलसीदास महाराज रसाळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। राज्यातील वैष्णवांना आता विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली आहे आणि म्हणूनच राज्यातील विविध भागातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या या आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत। जेऊर येथून सुद्धा अशीच एक पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे। रसाळ संप्रदायाच्या माध्यमातून हा पालखी सोहळा चालवला जातो आणि त्या संप्रदायाचे लोक आता नीरा नदीमध्ये आलेले आहेत। नीरा नदीच्या इथं स्नान सोहळा झाल्यानंतर हा सोहळा आता पुन्हा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। कसा असतो हा सोहळा हे आता आपण जाणून घेणार आहोत। महाराज नमस्ते, स्वागत आहे तुमचं। रामकृष्ण। कसा प्रकारचा हा सोहळा असतो, किती वर्षापासून हा पालखी सोहळा चालू? हा श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांचा हा पालखी सोहळा गेले 54 वर्षे झाली भगवान पांडुरंगरायाच्या भेटीला पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामधील श्री क्षेत्र जेऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणावरून प्रस्थान काल झालेला आहे आणि आज समर्थ सद्गुरू शंकर महाराजांच्या पादुकांना नेरास्नान आणि नेरास्नान करून आमचा हा जो पालखी सोहळा आहे हा गेली 54 वर्षे झाली आपल्या पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्हा या मार्गाने मार्गस्थ होत असतो। आमचा कालचा मुक्काम जेऊर या ठिकाणी होता आणि आजचा मुक्काम सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लोणंदच्या खंडाळा तालुक्यातील तांबवे या गावामध्ये आहे आणि तांबव्यावरून आमची दिंडी उद्या वॉटर स्टेशन, कोलवडी, कोरेगाव या मार्गे पुशेगाव करत करत सातारा ते पंढरपूर या हायवेने श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आमचा हा पालखी सोहळा दरवर्षी भगवंताच्या भेटीसाठी समर्थ सद्गुरू शंकर महाराजांचा हा पालखी सोहळा या ठिकाणावरून जात असतो। दिंडीत जवळपास आता एक 400 ते 500 लोक वारकरी आहेत। दिंडीबरोबर वाहनं आहेत, त्याच्यानंतर पालखी आहे, रथ आहे आणि हे सर्व वारकरी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे वारकरी आहेत आणि दरवर्षी आपल्या समर्थांच्यावर सद्गुरूंच्यावर असणारी हे त्यांची नितांत श्रद्धा आणि या श्रद्धेचं हे फळ की आज हा पालखी सोहळा गेली 54 वर्षे झाली महाराजांचा अखंडपणे अविरत चालू आहे आणि इथून पुढेही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा पालखी सोहळा असाच अखंड चालूच राहणार ही माऊलीच्या, तुकोबारायांच्या आणि भगवान पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना। संतांचे पालखी सोहळे आता पंढरपूरकडे निघालेले पाहायला मिळत आहेत। 6 तारखेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा याच ठिकाणी स्नानासाठी येणार आहे आणि अशाच प्रकारे अनेक पालखी सोहळे हे नीरा नदीमध्ये स्नान करून पुढे जात असतात। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।